पनवेलमध्ये मनसेचं आंदोलन, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मनसे आक्रमक, मनसेची यमदूतासोबत खड्डे सफारी। पनवेल पालिका क्षेत्रातील खड्ड्यांविरोधात मनसेने हे अनोखं आंदोलन केलंय। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेतच। पनवेल महापालिकेच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली। पनवेलमधील अप्रतिम, अविस्मरणीय, अलौकिक, आकर्षक, ऐतिहासिक, रमणीय खड्ड्यांची सफर असं पोस्टर मनसेने झळकावलं। या पनवेल महानगर क्षेत्रामध्ये जेवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांमुळे खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं आणि खूप जणांचे बळी पण गेलेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये पण तोच प्रकार घडलेला आहे। पण मी खाली या कारणाने आलो की रोजचे सामान्य 10 ते 20 बळी यायचे, पण आता 100 लोकांचे बळी होतात। तर त्याचं कारण काय हे बघण्यासाठी मी खाली आलोय। पण हे इथं आल्यानंतर कळलं की कंत्राटदार जे भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय। जर या भ्रष्टाचारांना मी बरोबर काही कारवाई केली तर हे नक्कीच पुढे जाऊन रस्ते चांगले होतील आणि चांगले कंत्राटदार येतील। पनवेल महानगरपालिकेमध्ये दरवर्षीच खड्ड्यांचं साम्राज्य असतं, परंतु यावर्षी ज्या पद्धतीने कंत्राट दिली गेलेत आणि डांबरवरती फक्त डांबरची चादर टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे या पावसाळ्यामध्ये पनवेलचे रस्ते खड्डेमय होणार हे सर्व जनतेला माहिती होतं, फक्त अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं ते। आम्हाला कळत नाहीये अधिकारी इथले लोकप्रतिनिधी हे फक्त कंत्राटदारांची घरं भरण्यासाठी कंत्राट देत आहेत का? कारण इथे ज्या पद्धतीने खड्डे पडलेत हे खड्डे असं वाटायला लागलंय 400 वर्षापासून इथेच आहेत आणि पुढची 400 वर्षे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेने घेतलेली आहे बहुतेक।